ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. नीच साक्षी आता स्वतःहून फोन करून प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा जबरदस्त खुलासा करणार असते. त्याच वेळेस प्रियाला मोठा झटका बसत प्रिया आता हेच सत्य पूर्णाची व सुभेदारांसमोर घेऊन येणार असते. परंतु ऐनवेळी आता स्वतःचा निर्णय बदलून सर्वांसमोर अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली देत सायली एका क्षणात असा काही गेम पालटते की प्रिया तिथे आता सर्वांसमोर चांगलीच तोंडावर पडणार असते. परंतु तिथे आता एक खूप छान अशी गोष्ट घडणार असते, कारण सायलीने स्वतःहून आता सर्वांसमोर अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तर त्याचनंतर अर्जुन आता स्वतःची मनातील भावना सायलीसमोर व्यक्त करणार का, आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांचं नातं कसं बहरणार व त्यानंतर आता एका क्षणात गेम चेंज करत सायली प्रियाला सर्वांसमोर तोंडावर कशी पाडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता अर्जुन आणि सायलीने चैतन्यसमोर साक्षीचा खरा चेहरा आणलेला असतो व त्याच्याच नंतर चैतन्याचं वागणं बदललं आहे हे साक्षीच्या अचूक लक्षात आलेलं असतं. तर साक्षीला भीती वाटत असते की चैतन्याला नक्कीच अर्जुनने असं कोणतं तरी सत्य सांगितले आहे की चैतन्य मुद्दाम आता मला डावलतोय, मला इग्नोर करतोय. परंतु अर्जुनने असं काय सांगितलं असेल हे साक्षीला समजतच नसतं. परंतु चैतन्यासमोर अखेर आता कुणाल आणि साक्षीच्या नात्याचा जबरदस्त खुलासा झालेला असतो व अखेर चैतन्याचे डोळे उघडलेले असतात. त्याचमुळे चैतन्य सतत साक्षीला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर साक्षी आता चैतन्यावरती खूप चिडलेली असते आणि साक्षीचा चैतन्यावरचा जो राग असतो त्याच्याचबरोबर अर्जुनवरचा सुद्धा राग वाढलेला असतो आणि साक्षी म्हणायला लागते की अर्जुन सुभेदार, तुला काय वाटलं की हे चैतन्य नावाचं प्यादं तू माझ्या हाताखालून असंच काढून घेशील का? तुझं खूप मोठं सत्य माझ्या हाती लागलं आहे आणि मी योग्य वेळ आली की या सत्याचा असा उपयोग करेन असं मी स्वतःशीच ठाम सांगितलं होतं. परंतु आता मला असं वाटतं की ती वेळ आली आहे. तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्याचं गुपित आता सुभेदारांसमोर कसं फोडते ते तू बघतच राहा. असं म्हणून आता साक्षी लगेचच प्रियाला फोन करते आणि प्रियाला म्हणायला लागते की प्रिया, तुला त्या अर्जुन सुभेदाराशी लग्न करायचं स्वप्न आहे ना तुझं? तेव्हा प्रिया म्हणते, अगं साक्षी, ते स्वप्न आहे, मला सुभेदारांची सून व्हायचं आहे, परंतु हे अचानकच मध्येच कुठून आलं? तेव्हा साक्षी म्हणते की माझ्याकडे अर्जुन सुभेदाराचं खूप मोठं गुपित आहे आणि ते जेव्हा तुला सांगेल ना तेव्हा तुला शॉक लागेल, शॉक. तेव्हा प्रिया म्हणते की असं कोणतं सत्य आहे अर्जुनचं? तर तिथे साक्षी आता खूप मोठा खुलासा करत प्रियाला फोनवरती सांगते की अर्जुन आणि सायलीचं खरं लग्न नाहीच आहे. ना अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे, ना सायलीचं अर्जुनवरती. हे फक्त आणि फक्त सोयीसाठी केलेले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि चैतन्याने सांगितलेली सर्व काही हकीकत आता साक्षी प्रियाला सांगते. तेव्हा आता प्रियाला आयतीच संधी चालून आलेली असते की आता प्रिया अर्जुन सोबतच्या लग्नाचे स्वप्न रंगवत असते आणि सायलीला कसं घराबाहेर हाकलता येईल याचा विचार करत असते. त्याचबरोबर प्रिया आता साक्षीचे आभार सुद्धा मानते, कारण अर्जुनच्या खूप मोठ्या सत्याचा, इतके दिवस लपवून ठेवलेल्या खूप मोठ्या गुपिताचा खुलासा साक्षीने केलेला असतो व साक्षीचमुळे आता प्रियाला वाटत असते की अर्जुन तिला भेटेल. तर प्रिया आता क्षणाचाही विलंब न करता लगेचच अस्मिताला फोन करते आणि अस्मिताला ही सर्व काही हकीकत सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते की काय सांगतेस तन्वी, अर्जुनने आमच्या घरातील सर्वांना मूर्ख बनवलं आहे, ते फक्त आणि फक्त त्या भिकाऱ्या सायलीसाठी. मी ना आत्ताच्या आत्ता जाऊन हे सर्व काही पूर्णाजीला सांगते आणि मग बघ पूर्णाजी कशी त्या सायलीला या घराच्या बाहेर हाकलवून देईन. तेव्हा प्रिया म्हणते की आपल्याला सर्व काही धीराने घ्यायचं आहे अस्मिता. एक तर आपल्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत, परंतु मला असं वाटतं की जर आपण दोघींनी मिळून पुरावे शोधले किंवा त्याच्याच आधी पूर्णाजी समोर हे सत्य जर आणलं तर नक्कीच पूर्णाजी त्या दोघांनाही शिक्षा देईल आणि त्यानंतर सायलीचा सुभेदारांच्या घरातील पत्ता कायमचा कट होईल. तुझं आणि माझं स्वप्न एकाच वेळी पूर्ण होईल.
म्हणजे हे बघ ना की पुन्हाचीला काही झालं तरी माझं आणि अर्जुनचं लग्न लावायचं होतं, परंतु सायलीमध्ये आली आणि सर्वांना असं वाटत होतं की त्यांचं लग्न खरं आहे. परंतु पुन्हाचीला जर हे समजलं की त्यांचं लग्न खोटं आहे तर ती सायलीला घरातून लाथ मारून हाकलून देईन आणि त्यानंतर माझं अर्जुनशी लग्न होईल. म्हणजे एका दगडात आपण दोन पक्षी मारू शकतो. तेव्हा प्रियाचं बोलणं ऐकून अस्मिता सुद्धा खूपच खुश झालेली असते. तर आता प्रिया लगेचच सुभेदारांच्या घरी जायला निघते. प्रियाला पाहून पूर्णाची खूप खुश होते. तर कल्पना जेव्हा प्रियाला पाहते तेव्हा कल्पनाला संशय आलेला असतो आणि कल्पना म्हणते की ही तन्वी जेव्हा जेव्हा सुभेदारांच्या घरी आले आहे तेव्हा सर्वात जास्त त्रास सायलीलाच झाला आहे. तर प्रिया आता पूर्णाचीला गळ घालायला लागते आणि तिला म्हणते की पूर्णाची, अगं खूप दिवसानंतर आपण भेटतो आहोत ना, मग आपण तुझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूयात का? तेव्हा पूर्णाची म्हणते, हो अगं तन्वी, मला सुद्धा तुझ्याशी खूप बोलायचं आहे. चल म्हणून आता त्या तिघीही पूर्णाचीच्या रूममध्ये जातात. तर पूर्णाचीला प्रिया आणि अस्मिता सांगायला लागतात की पूर्णाची, खरं तर मी एका वेगळ्याच कारणासाठी इथे घरी आले आहे. तेव्हा पूर्णाची म्हणते, कोणचं कारण? प्रिया आता खूप मोठ्या सत्याचा धमाका करत तिथे पूर्णाजीला सांगते की अगं मी जेव्हा साक्षीला, म्हणजेच माझं काही महत्त्वाचं काम होतं साक्षीकडे, तेव्हा तिला फोन केला होता आणि तुला माहिती आहे का साक्षीने मला काय सांगितलं? ती मला म्हणाली की अर्जुन आणि सायली या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. म्हणजे फक्त आणि फक्त मधुभाऊंना जेलमधून सोडवायचं यासाठी अर्जुनने सायलीसोबत एक खोटं लग्न केलं आहे. लग्नाचा फक्त एक करार केला आहे. त्यांचं काही खरं लग्न झालेलंच नाही आहे पूर्णाची. तेव्हा आता पूर्णाचीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. तर पूर्णाची धक्क्यानेच विचारते, काय बोलतेस तन्वी? अगं पण अर्जुन असं का करेल? अर्जुनचा खरोखरच त्या सायलीवरती खूप प्रेम आहे. आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत ना. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही पूर्णाजी, अर्जुन आणि सायलीना फक्त नवरा बायको असल्याचं नाटक करतात. मी कित्येक वेळा हे वाक्य बोलले आहे ना तुझ्यासमोर, परंतु माझ्याकडे ना पुरावेच नव्हते. मला ना त्यांच्यावरती संशय होता अगं, परंतु नेमकं त्यांचं सत्य काय आहे खोट्या लग्नाचं हे मला माहीत नव्हतं. परंतु आता तन्वीने आपल्याला सांगितलं आहे ना पूर्णाची, आपल्याला वेळेवरती त्या सायलीला घराच्या बाहेर हाकलून द्यावं लागेल, नाहीतरी ती सायली आपल्या डोक्यावरतीच बसायला लागले आहे. तुला माहिती आहे ना की मम्मा, डॅड, अर्जुन, अश्विन हे सर्वच जण तिच्या बाजूने उभे आहेत. सततच सायली सायली करत असतात आणि हे जर वाढत गेलं ना तर एक दिवस ती सायली आपल्या घरावरती, आपल्या प्रॉपर्टीवरती कब्जा करेल आणि उलट आपल्यालाच लाथ मारून या घराच्या बाहेर हाकलून देईल. तर आता प्रिया आणि अस्मिताने त्यांची कामगिरी फत्ते केलेली असते. पूर्णाचीला भडकवलेलं असतं सायलीच्या विरोधात. तर चिडलेली पूर्णाची बाहेर येते आणि जोरजोरात आता सायलीला हका मारायला लागलेली असते. तर कल्पना म्हणते विमलला की मी म्हटलं होतं ना, ही तन्वी जेव्हा जेव्हा घरी आली आहे ना आपल्या, तेव्हा फक्त आणि फक्त सायलीला खूप त्रास झाला आहे त्याचा. तर अस्मिता आता प्रियाला हसतच म्हणायला लागते की आता खरी मज्जा येणार आहे तन्वी. तू अगं किती मोठा बॉम्ब फोडला आहेस आमच्या घरात, माहिती आहे का? आता पूर्णाची एका क्षणात लाथ मारून त्या सायलीला घराच्या बाहेर हाकलून देईल असं म्हणत आता ते दोघी खूप खुश असतात. तर सायली लगेचच पळत खालती येते आणि पूर्णाजीला म्हणते, काय झालं आहे पूर्णाजी? तर तिथे आता अस्मिता आणि प्रियाकडे अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याचे कुठलेच पुरावे नसतात. हे फक्त शाब्दिक माहिती पूर्णाजींना त्यांनी दिलेली असते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेच पुरावे नसतात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की मला असं समजलं आहे, तू आणि अर्जुनने फक्त तुमच्या सोयीसाठी एक करार केला आहे, तोही लग्नाचा. तुम्ही लग्नासारख्या पवित्र बंधनाचा असा खेळ मांडला आहेत का? तेव्हा आता सायली खूपच घाबरते. तर पूर्णाजी म्हणते, कल्पना, मला वाटत होतं की ही मुलगी साधीसुधी नाही आहे. तिने आपल्या अर्जुनला असं काही जाळ्यात अडकवलं आहे की अर्जुन आता तिच्या तालावरतीच नाचायला लागला आहे. तेव्हा आता पूर्णाजीला कल्पना सुद्धा सांगते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल पूर्णाई. तेव्हा आता कल्पनाला पूर्णाजी म्हणते, तू शांत बस कल्पना, अजिबात यामध्ये पडायचं नाही. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते, मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे सायली. तेव्हा आता सायली काहीच बोलत नसते. पूर्णाची चिडते आणि सायलीचा घट्ट हात पकडते आणि त्यानंतर तिला खेचतच देवयाईसमोर घेऊन येते. तर पूर्णाजी म्हणते की तू आता देवयाईची शपथ घ्यायची आणि मला सांगायचं की तू खरोखर अर्जुनवरती प्रेम करतेस का? तू अर्जुनची खरी बायको आहेस का?
तिथे आता सर्वांना खूप जास्त घाम फुटलेला असतो. प्रिया आणि अस्मिता तिथे चांगलीच सायलीची मजा पाहत असतात. परंतु एका क्षणात असा काही सायली गेम चेंज करते आणि पूर्णाजीला सांगते की हो पूर्णाजी, माझं अर्जुन सरांवरती जीवापाड प्रेम आहे. आता ते वाक्य ऐकताच प्रिया आणि अस्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते. तर अचानक अर्जुनने ते सर्व काही ऐकलेलं असतं आणि अर्जुन स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागतो की हे काय बोलतायत मिसेस सायली, त्या माझ्यावरती खरंच प्रेम करतात का? परंतु हे फक्त या सगळ्या प्रकरणातून सुटण्यासाठी तर बोलत नसतील ना? तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही नाही, मिसेस सायलीने देवी आईसमोर शपथ घेतली आहे. याचा अर्थ त्या खोटं बोलतच नाहीये. म्हणजे सायली सुद्धा माझ्या प्रेमात पडल्यात. असं म्हणून अर्जुनचा आनंद आता गगनात मावेनासा होतो. तर कल्पना पूर्णाईला म्हणते की पाहिलंत ना पूर्णाजी, आपली सायली कधीही खोटं नाही बोलणार. तुमचाच काहीतरी गैरसमज झाला असेल आणि हे तुमच्या मनात कोणी भरवलं आहे ना, हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. असं कल्पना आता रागानेच प्रियाकडे पाहत म्हणायला लागते. अखेर आता प्रियाने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा खूप मोठा खुलासा पूर्णाजी समोर जरी केला असला तरी सुद्धा आता सायलीने अर्जुनवर तिचं खरंच मनापासून प्रेम असल्याचं सांगून प्रियाला डंक मारलेला असतो. तिला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं. परंतु यामुळे सायलीच्या मनातील भावना अर्जुनपर्यंत पोहोचलेल्या असतात. आता अर्जुन पुढाकार घेत सायलीला प्रपोज करून स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करणार का आणि त्यानंतर अर्जुन सायलीचं नातं कसं बहरणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.